नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. नवी मुंबईच्या महापालिका मुख्यालयात ध्वजवंदन कार्यक्रम. ध्वजवंदन करत कर्मचाऱ्यांचा सन्मान. विविध विभागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात आजपासून जनगणना जनजागृतीला चालना. नागरिकांना सहभाग होण्याचं महापालिका प्रशासनाचं आवाहन. जालन्यात महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते ध्वजारोहण. खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, महापौर वंदना मंगरेंची प्रमुख उपस्थिती. परभणीत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकाऱ्यांसह अनेकांची उपस्थिती. परभणी जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य बस स्थानकाला अचानक भेट. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा घेतला आढावा. स्वच्छतेच्या बाबतीत जिल्हाधिकारी नाराज. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते गोंदियात ध्वजारोहण. कारंजाच्या पोलीस मुख्यालयात पार पडला समारंभ. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार. जालन्याचे माजी आमदार सुरेशकुमार जैथलिया यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन. त्यांच्या अचानक जाण्यानं परिसरात शोककळा. राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी. जालना जिल्ह्याचे SP अजय कुमार बन्सल यांची बदली. नवे SP तेजवीर सिंह संधू यांची नियुक्ती. घरगुती गॅस दर स्थिर असताना अचानक व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ. 993 रुपयांची वाढ. सर्वसामान्यांवरील आर्थिक ताण वाढण्याची शक्यता. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS.